तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग, 13 जणांची नावं समोर. आरोपी पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी पुजाऱ्यांची नावं हे राजकीय षडयंत्र, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांचा आरोप. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचं राजकीय कनेक्शन उघड. ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीचे खासदार ओमराजे निंबाळकरांसोबत फोटो, तर 2 आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याची माहिती. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा सुप्रिया सुळेंचं आंदोलन मागे. 2 मे पासून बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू करणार असल्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन. भोरमधील रस्ता PMRDA जिल्हा परिषदेशी संबंधित दोन्ही विभागांचे अहवाल सुप्रिया सुळेंना दाखवले. रस्त्याचं अंदाजपत्रक तयार, पुढची प्रक्रिया सुरू. सुळेंच्या आंदोलनाबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रतिक्रिया. पुण्याच्या भोर तालुक्यात बनेश्वर मंदिरात ग्रामस्थांकडून जलाभिषेक करत विधिवत पूजा. सुप्रिया सुळेंच्या आंदोलनाला यश यावं आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी पूजा. पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात 2 दिवसात कारवाई, विश्वसनीय सूत्रांची माहिती. उच्चस्तरीय समितीत धर्मदाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर. मंगेशकर रुग्णालयानं तनिषाच्या मृत्यूनंतर अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला. तसंच भिसे कुटुंबियांची वैयक्तिक माहिती परवानगीविना दिल्याची सविता भिसे यांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा दणका. 8 वर्षातील मिळकत कर थकबाकी प्रकरणी नोटीस. 2 दिवसात 27 कोटींची रक्कम न भरल्यास जप्तीचा इशारा. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी धर्मदाय आयुक्तालयाकडून सरकारला चौकशी अहवाल सादर. अहवालात दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती. तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर पिंपरी पालिकेला जाग. 650 रुग्णालयांना नोटीस. कोणत्याच रुग्णांकडून ॲडव्हान्स घेऊ नका, असं घेतल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा इशारा. 26/11चा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता. NIAचं पथक अमेरिकेत, प्रत्यार्पणाच्या सोपस्कार पूर्ण. तहव्वूर राणाला दिल्लीतील NIA कोठडीत ठेवलं जाण्याची शक्यता. दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता. राणासाठी मुंबई आणि दिल्लीतील 2 कारागृहात कोठडीची तयारी. मुंबईत राणाला आर्थर रोड कारागृहात कसाबच्या कोठडीत डांबलं जाण्याची शक्यता. NIA प्रमुख सदानंद दातेंवर राणाच्या प्रत्यार्पणासह चौकशीची जबाबदारी. 26/11च्या हल्ल्यात स्वतः दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. राणाला भारतात आणण्याच्या पार्श्वभूमीवर NIA कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवली. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तातही वाढ. प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन. शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी कोरटकर कोठडीत होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची रणनीती. अजित पवार सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार. उरलेले 4 दिवस महाराष्ट्र दौरा करणार. अजित पवार ॲक्शन मोडवर. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना 3ऱ्या वेळी माफी नाही, नाहीतर मंत्रिपद बदलू. अजितदादांचा सज्जड दम. पक्षात जे लोक काम करत नाहीत, जबाबदारी निभावत नाहीत, त्यांनी निवृत्त झालं पाहिजे. काँग्रेसच्या अहमदाबादच्या अधिवेशनात अध्यक्ष खरगेंचं वक्तव्य. जे लोक पक्षात त्यांची भूमिका निभावत नाहीत त्यांना पक्षातून काढलं पाहिजे, यात तथ्य. प्रतिभा धानोरकरांची प्रतिक्रिया. मल्लिकार्जुन खरगेंनी मांडलेली भूमिका पूर्णपणे योग्य. काँग्रेस आमदार भाई जगताप यांची प्रतिक्रिया. जे खरंच काम करत नाही त्यांना पदावरून काढावं, भाई जगतापांचं मत. मल्लिकार्जुन खरगेंनी माफी मागावी. खरगेंनी आपलं फ्रस्ट्रेशन दुसरीकडे काढावं. काम न करणाऱ्यांना निवृत्त करण्याबाबत खरगेंनी केलेल्या वक्तव्यावर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया.
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मनमानी पद्धतीनं चालवलं. अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींना बोलण्याची संधीच दिली नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. वक्फ विधेयक हा संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला. वक्फ सुधारणा विधेयकावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल. अजित पवारांच्या नेतृत्वात अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शहांची भेट घेणार. वक्फ सुधारणा विधेयकातील काही मुद्द्यांबाबत भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती. 12 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किल्ले रायगडवर. या संदर्भात महाडच्या शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक. मंत्री भरत गोगावलेंची उपस्थिती. गोवंडीच्या शिवाजीनगर भागातील अनधिकृत मशीद आणि आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी घेतली पोलीस अधिकाऱ्यांची भेट. पोलीस ठाण्याला लागूनच रस्त्यावरील मशिदीवरून सोमय्या यांनी पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. ठाकरेंची शिवसेना उत्तर भारतीयांना मराठी शिकवणार. उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यासाठी मराठी की पाठशाला उपक्रम. ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर भारतीय प्रवक्ते आनंद दुबेंची संकल्पना. मनसेचा नाद केला तर सोडणार नाही. मनसेच्या मनीष धुरींचा सुनील शुक्लांना इशारा. सुनील शुक्ला दलबदलू बिहारी आहेत. 2009 मध्ये तो मनसेचा वर्तुळात सक्रिय कार्यकर्ता होता. मनीष धुरींची माहिती. फोटोही दाखवला. महाराष्ट्र आणि मराठी माणसांचं काही पक्षांना वावगं आहे. याआधी मराठी माणसांनी बनवलेले 2 पक्ष फोडण्यात आले. तुम्हाला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित महाशक्ती तर नाही. रोहिणी खडसेंची राज ठाकरेंना उद्देशून पोस्ट. हिंदू जननायक राज ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा आरोप. मराठी शाळेत शिकलो पण मराठीचा आग्रह धरणारे किती जण मराठी शाळेत शिकले हे बघावं लागेल. मंत्री आशिष शेलारांचा मनसेला टोला. विविध बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी इंडियन बँक असोसिएशनचे सीईओ अतुल गोयल यांची मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली भेट. सरकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार संकल्प सेवा शिबिर घेते. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि 2100 रुपये पण मिळणार. आपला देवाभाऊ मुख्यमंत्री आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं परभणीतील लाडक्या बहिणींना आश्वासन. सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयनं सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टवरील सुनावणी विशेष सीबीआय कोर्टाकडे वर्ग. सुशांत सिंगनं 14 जून 2020ला वांद्र्यातील घरी आत्महत्या केली होती. मागील 15 वर्षांपासून रिलायन्स उद्योग समूहाकडे असलेल्या यवतमाळ, धाराशिव, बारामती, नांदेड, लातूर ही 5 विमानतळं एमआयडीसीकडे हस्तांतरित. आता इतर विमानतळाप्रमाणे ही 5 विमानतळं देखील कात टाकणार. अमरावती विमानतळाचं 16 एप्रिलला उद्घाटन. विमानतळावरून अलायन्स एअरचं विमान मुंबईच्या दिशेनं झेपावणार. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमान सेवा. राज्यात परवानगी देण्यात आलेल्या ई-बाईक राईड सर्व्हिसमध्ये 80% भूमिपुत्रांना संधी मिळावी. मनसेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची परिवहन आयुक्तांकडे मागणी. एल्फिन्स्टन पूल बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी मागवल्या हरकती. पुलाच्या नियोजित पाडकामासाठी 13 एप्रिलपर्यंत सूचना हरकती मागवण्यात आल्या. बोरिवली मागाठाणे ते ठाणे भुयारी मार्गातील अडथळा दूर. भुयारी मार्गात अडथळा ठरणाऱ्या 87 झोपडीधारकांचं तात्पुरतं पुनर्वसन. आज रात्रीपासून मुंबईत टँकरनं पाणी पुरवठा बंद. वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय. केंद्र सरकारनं घातलेल्या अटी पाळणं शक्य नसल्याचं मत. मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सूर्यानगर येथील MMRDAच्या सूर्या प्रकल्पाची पाहणी. 6 महिन्यात योजना पूर्ण होऊन मीरा भाईंदरवासियांना पाणी पुरवठा होईल. सरनाईक यांची माहिती. दुबईचे उपपंतप्रधान राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला भेट. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक CEO सुंदरारामन रामामूर्ती यांनी केलं त्यांचं स्वागत.
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळेंचा माझा पुरस्कार सोहळा दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये कार्यक्रम. शुभांगी गोखले, अविनाश नारकर, राजन ताम्हाणे, ऋषिकेश शेलार यांचा सन्मान. प्रशांत ललित यांच्या संगीत संयोजनाखाली संगीताचा कार्यक्रम. पेडमध्ये सुहित जीवन ट्रस्टचा रंगदे बसंती वार्षिक सोहळा. माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित. यावेळी विशेष मुलांचं स्नेहसंमेलन. आरबीआयकडून रेपो रेट 6.25% 6% व्याजदरात कपात झाल्यानं ईएमआयमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळणार. सीएनजीच्या दरात आजपासून ₹1.5 वाढ. घरगुती वापराचा पाईस बॅगही ₹1 महागला. ज्या जनतेनं मत दिलं त्या जनतेचा आता अपेक्षाभंग होतोय. वाढलेल्या महागाईवरून जयंत पाटलांचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल. गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वतीनं जळगावमध्ये रास्ता रोकोसह भीक मागो आंदोलन. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात आंदोलन. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन. महागाई विरोधात काँग्रेस नेत्यांची जोरदार निदर्शनं. अमेरिकेनं केलेल्या करवाढीचा मासेमारी व्यवसायाला देखील फटका. तळ्यांमध्ये उत्पादन घेतल्या जाणाऱ्या कोळंबीला आता 9% ऐवजी 35% कर, तर समुद्रातील माशांना 26% कर लागणार. पुण्यातील नामांकित सोसायटीत सुरक्षारक्षकाकडून तरुणाला मारहाण. वाहनाला स्टिकर नसल्यानं सुरक्षारक्षक आणि फिर्यादीमध्ये वाद. तुळजापूर पाठोपाठ लातूरात ड्रग्ज प्रकरणी कारवाई. लातूर जिल्ह्यातील रोहिणा येथे अंमली पदार्थ बनवण्यासाठी यंत्रणा करण्यात आली होती सज्ज. अमरावतीत शहरात भर रस्त्यात दुपारी देवीदास इंगोळे नावाच्या व्यक्तीनं पत्नीसह रील्ससाठी बनवला व्हिडिओ. व्हिडिओ बनवताना दोन्ही बाजूनं वाहतूकही सुरू होती. रस्ता खोदकाम करण्यासाठी जेलमधील कैद्यांना बाहेर आणलं. सोलापूर जेल प्रशासनाचा अजब कारभार. माझानं जाब विचारल्यावर कैद्यांना पुन्हा जेलमध्ये नेलं. सोलापुरात किरकोळ कारणावरून एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरकडून वारकऱ्याला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. बीडच्या वडवणी शहरात 2 गटात हाणामारी. खासगी रुग्णालयाचा फलक काढण्यावरून वाद. घटनेत 4 जण जखमी. अमरावतीच्या अंजनगावच्या सुरजीमध्ये भाजप शहर ग्रामीण अध्यक्षाच्या निवडणुकीत गदारोळ. जागेचं नियोजन नसल्यानं दाडा झाल्याची माहिती. शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षीय 3 मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी 68 वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. भिवंडीत बुलेट ट्रेनच्या पिलरसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू. बेजबाबदार कंपनी प्रशासनावर कारवाई करण्याची खासदार सुरेश म्हात्रे यांची मागणी. पालघरमध्ये डॉक्टरनं वृद्ध दाम्पत्याला चिरडलं. डॉक्टर AK दास याचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. घटनेत वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू. अहिल्यानगर रुग्णालयातील 4 भिक्षुकांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती 7 दिवसात अहवाल देणार. अहिल्यानगरच्या 4 भिक्षुकांच्या मृत्यूनंतर खासदार निलेश लंकेंनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. सध्या अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात 2 जणांवर उपचार सुरू असून त्यांची विचारपूसही केली. भिक्षुकांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. भिक्षूंना ताब्यात घेण्यात आल्यापासूनची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करणार. विखे पाटलांचे आदेश. अकोल्यामध्ये हिट अँड रनचा थरार. 1.5 किलोमीटरपर्यंत दुचाकीला फरफटत नेल्याची माहिती. अपघातात 2 जण जखमी. अहिल्यानगरमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पॅट परीक्षेतील इंग्रजीचा पेपर फुटला. जवळपास 25हून अधिक यूट्यूब चॅनलवर पेपर फुटल्याची माहिती. बेकायदेशीररित्या चांदीच्या दागिन्यांची वाहतूक करत दोघांकडून
रेल्वे सुरक्षा दलानं 9,74,000चे चांदीचे दागिने जप्त केले. बीडमध्ये दाऊदपूर बंधाऱ्यातून राख उचलण्याच्या नियमांमध्ये बदल. शुल्क भरून राख उचलण्यास 16 निविदाधारक एजन्सीजना मंजुरी. पोलिसांच्या देखरेखीखाली राख उचलण्याचं काम. मलकापूर शहरातील हकीमी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलनं 40,000 रुपयांसाठी 6 तास मृतदेह अडवून ठेवल्याचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेनं तोडफोड करण्याचा इशारा दिल्यानंतर मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात. भिवंडीत भातसा नदीत बुडून 3 जणांचा मृत्यू. 3घांचे मृतदेह काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरात उन्हाचे तीव्र चटके. पुढील 48 तासात मुंबई, ठाण्यासह राज्यभरात उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान खात्याचा इशारा. नाशिकमध्ये उन्हाचा पारा वाढला. उन्हाची तीव्रता लक्षात घेता महापालिका आरोग्य विभागाकडून उष्माघात कक्षाची स्थापना. मुंबईत पावसाळ्यात समुद्राला 18 दिवस उधाण येणार. जून ते सप्टेंबर महिन्यात समुद्रात येणाऱ्या उधाणामुळे 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. उमरी तालुक्यातल्या कुदाळा भागात मुसळधार पावसाचा थैमान. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं अनेक भागातली झाडं जमीनदोस्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठातील परीक्षा विभाग कार्यालयावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची निदर्शनं. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या दृष्टीनं कारभारामुळे विद्यार्थ्यांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक होत असल्याचा अभाविपचा आरोप. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडीत बुद्धविहाराच्या जागेसाठी आंदोलकांना फलटण पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि काही काळानंतर सोडून दिलं. अपंग जनता दल सामाजिक संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा. दयासागर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा. विविध मागण्यांसाठी जळगावमध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि मुस्लिम संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. जेलभरो आंदोलन. नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांना उन्हाचा फटका. वन्य प्राण्यांना उष्माघात होऊ नये म्हणून बिबट्या, अस्वल आणि पक्ष्यांच्या पिंजऱ्यांना प्रशासनानं लावले कूलर. सांगलीच्या मिटारकी पट्टा परिसरात बैलगाडा आणि घोडागाडी शर्यतीचं आयोजन. जयंत पाटलांच्या उपस्थितीत शर्यत संपन्न. प्रथम विजेत्याला 25 लाखांचं बक्षीस. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यात वाबळेवाडीतील पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्या शिरला. बिबट्याकडून 4 कोंबड्या फस्त. नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यातील सरदारनगर इथे वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात आणखी एक बिबट्या अडकला. अगोदर देखील एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं. भंडाऱ्यात साकोलीत एकानं रचला वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याचा बनाव. डॉक्टरांनी 14 इंजेक्शन घेण्याचा सल्ला देताच ठोकली धूप. वनविभागाकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी रचला होता बनाव. सिंधुदुर्गातील दोडामार्गमध्ये तिलारी खोऱ्यात हत्तीचा शेतकऱ्यावर हल्ला. शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. अज्ञात वाहनाच्या धडकेत रानगव्याचा मृत्यू. चंद्रपूर मूल महामार्गावरच्या लोहारा इथली घटना. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा. येत्या काही वर्षात लंडनमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर साकारण्यात येणार. त्या पार्श्वभूमीवर 15 एप्रिलला पंढरपूर ते लंडन जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार. शेफ विष्णू मनोहर यांची माहिती. कोल्हापूरच्या ज्योतिबा यात्रेसाठी मानाची निनाम गावची सासनकाठी बैलगाडीसह पायी चालत मार्गस्थ. शनिवारी 12 एप्रिलला ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस. अकोल्याच्या टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरातील गजानन महाराजांच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी कूलरची सोय. सध्या अकोल्याचा पारा 44 अंशांवर. नाशिकमधील 571 पैकी 323 रुग्णालयात फायर ऑडिट झालं नसल्याचं समोर. शहरातील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप.
नागपूरच्या मेहंदीबाग भागात फटाक्याच्या दुकानाला आग. दुकानात मोठ्या प्रमाणात फटाके असल्यानं आगीचे लोट दूरवर पसरले होते. मुंबईच्या पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये स्वरगंधर्व सुधीर फडके दृकश्राव्य संकुलाचं उद्घाटन मंत्री आशिष शेलार आणि संगीतकार श्रीधर फडकेंसह ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांची उपस्थिती. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात नौकार महामंत्र दिवस कार्यक्रम. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती. विविध देशातील लोक शांती आणि एकतेच्या जागतिक घोषणेत सहभागी. भारतीय नौदलाला मिळणार 26 रायफल मरीन जेट. फ्रान्ससोबत 63,000 कोटींच्या कराराला मंजुरी. बिजापूर तेलंगणा सीमेवर नक्षल्यांकडून लाखो आयडी पेरल्याचा दावा. आयडी पेरल्याची धमकी देणारं पत्रक नक्षल्यांकडून जारी. डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी सॅन्टो डोमिंगोमध्ये मोठा अपघात. नाईट क्लबचं छत कोसळून 66 जणांचा मृत्यू. 150हून अधिक जण जखमी. जपाननं फक्त 6 तासात रेल्वे स्टेशन तयार करण्याचा विक्रम केला. जपानमधील अरिदा शहरात हे नवीन 3D प्रिंटेड रेल्वे स्थानक तयार करण्यात आलं. हे जगातील पहिलं 3D प्रिंटेड रेल्वे स्थानक आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध पेटलं. चीनकडूनही अमेरिकेच्या वस्तूंवर 84% आयात कर. अमेरिकेकडून चीनवर 104% आयात कर लादल्यानंतर चीनचं अमेरिकेला जशास तसं उत्तर. काँगोमध्ये पुरामुळे शेकडो घरं उद्ध्वस्त. अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. उत्तर आणि मध्य गाझा पट्टीत इस्रायली सैन्याचे हल्ले. 8 मुलं आणि 5 महिलांसह 25 जणांचा मृत्यू. रशियाच्या जंगलात मोठी आग. 1800 हेक्टर क्षेत्रावर आग पसरली. आगीचं कारण अस्पष्ट. बेल्जियमचे पंतप्रधान युक्रेन दौऱ्यावर. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची घेतली भेट. इंस्टाग्राम 16 वर्षांवरील मुलांना पालकांच्या परवानगीशिवाय लाईव्ह स्ट्रीमिंगला बंदी. नग्नतेशी संबंधित कंटेंटही पालकांच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाही. CID 2 मध्ये एसपी प्रद्युम्नची जागा घेणार अभिनेता पार्थ समथान. एसीपी प्रद्युम्नच्या मृत्यूचा गूढ उकलल्यानंतर पार्थ एसीपी आयुष्मान म्हणून शोमध्ये प्रवेश करणार.